चला आता गाडी घेतली म्हणजे फिरायला तर जायचं. गावी आल्यावरती फिरायला गेलो नाही तर मग काय मजा. आम्ही गाडी घेतली आणि चाललो फिरायला. हे बघा किती छान आमच्या साईराजच्या गप्पा. बाहेरचं वातावरण बघू शकता, इतकं छान सुंदर हिरवंगार आहे. मग आम्ही असं गेलो, आम्हाला जायचं होतं देवळात. मग आम्ही निघालो मणूरला. मणूर यल्लम्मा असं देव आहे, आम्हाला तिकडे दर्शनाला जायचं होतं. मग आम्ही असं निघालो. ही बघा ही आमची 3 माकडं बसली होती मागे. मग आम्ही त्यांचा फोटो काढला. मग आम्ही असं निघालो देवळात आतमध्ये. हे बघा इथे देवळात ते सगळं पूजेचं सामान मिळतं, ओटी भरण्यापासून ते सगळं. कोणी कोणी इथे देवकार्य पण करतात, मग त्याची त्यांना भाड्याने भांडी, रूम असं इथे सगळं व्यवस्थित व्यवस्था केली त्या लोकांनी. तर इथे आम्ही असं चाललो. मग एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि आम्ही तिथे सगळं साहित्य घेतलं पूजेसाठी. ओटीचं सामान, नारळ, हार, अगरबत्ती हे सगळं घेऊन आम्ही दर्शनासाठी आत निघालो. बघू शकता इथे सगळे ओटीचं सामान वगैरे सगळी लाईनीत दुकानं आहेत. इथे आम्ही आतमध्ये एंट्रन्सला पाया पडून आतमध्ये आलो. हे बघा इथे सुरुवात, इथून आतमध्ये जायचं. आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य म्हणजे ही देवी नदीत आहे हिचं स्थान. नदीच्या मधोमध देऊळ आहे. आधी काहीच नव्हतं, आधी बोटीने जायचं देवळात दर्शन घ्यायला. आता तर ब्रिज झालेला आहे, मोठा ब्रिज केला आहे. आता सहज आहे, दर्शन घेणं सोपं होतं. ब्रिजने चढून जाऊन असं दर्शन घ्यायचं. हे बघा नदी आणि हा रस्ता, हा ब्रिज केला आहे नवीन. हे बघा इथून सगळे असे जातात चालत देवळात. तुम्हाला गर्दी दाखवते देवळात, इतकी गर्दी आहे. पण आम्ही काही लाईनीत उभं नाही राहिलो, कारण आमचे इथे बाळूभाऊने आमच्या वैशिली लावली आणि मग आम्ही थेट गेलो देवळात. हे बघा इथे एवढी प्रचंड गर्दी आहे. एवढी लाईन लावली तर संध्याकाळ झाली असते. आम्हाला पुढे पण जायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही काय लाईन लावलं नाही. मग आम्ही सरळ गेलो, त्याची ओळख होती म्हणून देवळात गेलो सरळ. मग देवळात जाऊन मस्तपैकी सगळं दिलं, ओटीचं सामान वगैरे, आणि आरती केली. भाऊंना आमची आरतीचा मान दिला. मग भाऊंनी आमची आरती केली अशी मस्तपैकी. मला दाखवते देवीचं दर्शन. ह्या देवीचं नाव आहे यल्लम्मा, मणूर यल्लम्मा. माझ्या भाऊने मस्तपैकी आरती केली. आरती झाली, ओटी भरून सगळं झालं. आम्ही देवळातून बाहेर आलो. तिकडे काय नारळ पडून देत नाही, म्हणून बाहेरून आम्हाला नारळ फोडायचे. आम्ही बाहेर आलो आणि 2 मिनटं तिथे बसलो देवळात आणि मग आम्ही नारळ फोडले. आणि मुलाने थोडंफार शूट केलं, फोटोशूट इथे फोटोशूट केलं आणि मग आम्ही निघालो घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. पुढे अजूनही व्हिडिओ आहेत चांगले टाकील. धन्यवाद.